नमस्कार मंडळी, मी कांचन प्रमोद जाधव कॉर्प इंग्लिश या माझ्या नवीन पेजवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. कॉर्प इंग्लिशबद्दल आपण बोलूयात, पण त्याच्या आधी मी कांचन प्रमोद जाधव एका निहारिका थोडंसं माझ्याबद्दल सांगते. मी एक HR आहे, लर्निंग अँड डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट आहे आणि त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन ट्रेनरसुद्धा आहे. आणि हेच सगळं थोडा अनुभव हा सगळं घेऊन कॉर्प इंग्लिश हे पेज सुरू करावं असं माझ्या मनात आलं. कॉर्प इंग्लिश म्हणजे काय, तर कॉर्पोरेट इंग्लिश. येस, ह्याच्या मागे एक वैशिष्ट्य आहे, एक विशेष उद्देश आहे हे पेज सुरू करण्यामागे. मला सांगा, किती वेळ असं झालंय तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या मित्रपरिवाराच्या बाबतीत, तुम्ही कोणाकडनं तरी कधी ऐकलं असेल की यार इंटरव्ह्यूला समजा तुम्ही गेला असाल किंवा तुमचा मित्र गेला असेल आणि तुम्हाला असेल की सगळं छान गेलं, त्या प्रश्नांची उत्तरं मी मस्त दिली, पण आणि नंतर मग HR जसे नेहमी म्हणतात की विल कॉल यू बॅक लेटर. मग आम्ही वाट बघत बसलो कॉलची आणि नंतर कॉल आला आणि मग असं कळलं की माझं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. का विचारल्यावर उत्तर असं मिळतं की कम्युनिकेशन्समध्ये कुठेतरी कमी होतो. कम्युनिकेशन, वक्तृत्व, हाच विषय घेऊन कॉर्प इंग्लिश हा पेज जी सुरू करत आहे. आणि ह्या सगळ्यामागचा उद्देश इतकाच आहे की आपला हा सगळा मित्रपरिवार, मराठी माणूस खूप मेहनत करतो, पण ह्या गोष्टींमुळे तो मागे पडता कामा नये. त्यामुळे इंग्लिश लँग्वेज, तुम्हाला माहिती आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आज इंग्लिश लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर पुढे जायचं असेल, करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल, तर तुमचं इंग्लिश अपडेटेड असणं